सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताकडगाव तालुका गेवराई जिल्हा बीड विनीत समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी तसेच तरुण मंडळी भजनी मंडळी अर्धक्षण घडता संताची संगती, अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा। संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको। संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई। संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको। जनार्दनाचा एका करुणावचनी, करी विनवनी पायापाशी। संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या गाते श्रोते आणि पाहते। चतुर विनोदी दुष्टित्ते, सुहंभावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी। करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा। दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची सेवा। दीन दुर्बळाची सेवा, दीन दुर्बळाची सेवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा। दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची सेवा। घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा। अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा। संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको। वारकरी संप्रदायाचं शांतीचं वैभव प्रासादिक कृपेने ज्यांचं जीवन युक्त आहे, जगद्गुरु प्रतिष्ठा पैठण क्षेत्रवासी
संत श्रेष्ठ शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा अतिमहत्वाचा संतपर प्रकरणातील गोड असा हा अभंग मी आपल्या पुढे गायला। या अभंगामध्ये संत एकनाथ महाराजांनी आपली आराध्य देवता असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या पुढे आपल्या आध्यात्मिक उन्नतीकरिता अपेक्षित अशी याचना व्यक्त केली आहे। विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, श्री क्षेत्र ताकडगाव तालुका गेवराई जिल्हा बीड या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनचा जवळजवळ 20 वर्ष पूर्ण होत आहेत, 21व्या वर्षात पदार्पण असलेला हा नामसप्ताह संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वैकुंठवासी मदन महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू सोपन काका जंगले महाराज आदी थोर महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासूनचा संपन्न होत असलेला हा नामसप्ताह आणि आज चाललेल्या गोड उत्सवातील आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे। समस्त ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता माऊल्या, लहान थोर, अबाल वृद्ध या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वजण तन मन धरणे या ठिकाणी सर्वजण एकत्र आहात। या निमित्ताने संप्रदायाची नवोदित होतकरू वारकरी संप्रदायाची उपासना करणारे या गावचे भूमिपुत्र हरिभक्तीपरायण किरण महाराज, हरिभक्तीपरायण अक्षय महाराज, हरिभक्तीपरायण वैभव महाराज, अजून 2 महाराज आहेत जे आळंदीमध्ये वास्तव्याला आहेत, अशी नव्या काळातली ही उमलती संप्रदायाची उपासक मंडळी या सगळ्यांच्या माध्यमातून आजचा हा सेवेचा योग आहे। आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान असणारे आदरणीय आमचे मोठे नानासुद्धा माझ्यासमोर बसलेत। नानांची पीटी ऐकलेली फार दिवस झाले आता, आणि सगळ्या संस्थानांच्या गडाच्या परिसरात वेढलेलं आपलं हे गाव आहे। महापुरुषांचे अनंत असे उपकार आहेत, म्हणून या जुन्या परंपरा संप्रदायाच्या उपासना आजपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याकडे चालतात। आणि म्हणून या गोड उत्सवातील आजची ही कीर्तन सेवा करण्याचा योग आहे। ज्यांनी गोड चाल गायली हरिभक्तीपरायण भजनमूर्ती संजय महाराज हजारे, हरिभक्तीपरायण भजनमूर्ती सुनील महाराज, श्रीगोंद्याहून या ठिकाणी महाराजांचं आगमन आहे, पहिल्यांदाच आहे का आपल्याकडे? वा, ज्यांच्या ज्ञानेश्वरीची गोड वाणी आपण ऐकत आहात, ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ ज्यांच्याकडून आहे आमचे हरिभक्तीपरायण गणेश महाराज बोसरे, माझ्यासोबत माझे छोटे बंधू आहेत, सर्व एक एकाहून बळीर अशी सर्व वारकरी संप्रदायाची उपासक मंडळी ज्यांचा पखावज ऐकत आहात। युवराज महाराज, मंडप छान आहे। मराठी हॉटस्पॉट या चॅनलद्वारे आपला हा सप्ताह सुद्धा अगदी महाराष्ट्रपर्यंत दूरपर्यंत पोहोचतोय। शूटिंग करणारे आमचे अरविंद भाऊ सुद्धा आहेत। संप्रदायाची सर्व उपासक मंडळी या सप्ताहाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आहात। या निमित्ताने आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे। अभंग एकनाथ महाराजांचा आहे, अभंग नाथांचाच का, कारण आपण पैठणच्या जवळचे आहेत। विठ्ठल थोडंसं लक्ष देऊन जर माझं कीर्तन आपण ऐकलं तर माझं कीर्तन आपल्याला सगळ्यांना कळेल, सगळ्यांच्या पचनी पडेल। वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने 2 कालखंड आहेत, एक ज्ञानेश्वर महाराजांचा आणि दुसरा तुकाराम महाराजांचा। माऊलींचा एक कालखंड आहे, तुकाराम महाराजांचा एक कालखंड आहे। 2 संतांच्या मध्ये जो खंड पडला त्याच्यात एकनाथ महाराज आहेत। माऊलींनी ज्या काळात परमार्थाची कामगिरी केली त्या काळात राजकीय सत्ता राजाराम राय यांची होती, आणि तुकोबांनी ज्या काळात परमार्थाची कामगिरी केली त्या काळात राजकीय सत्ता छत्रपती शिवाजी महाराज यांची होती। माऊलींच्याही काळात परमार्थ सुरक्षित होता, तुकाराम महाराजांच्याही काळात परमार्थ सुरक्षित होता, पण नाथ महाराजांच्या काळात परमार्थ सुरक्षित राहिला नव्हता। त्याचं कारण असं आहे, मोगली सत्तेची राजवट होती, कथा कीर्तनं होऊ दिली जात नव्हती, मंदिरं पाडली जायची। अशा अत्यंत भयावह काळामध्ये, दादा इको कमीच करा, लॉस करून टाका, अशा भयानक काळामध्ये महाराष्ट्रात पैठण क्षेत्रात नाथ महाराज अवतीर्ण झाले आणि नाथांनी तळागाळातल्या लोकांपर्यंत भक्ती नेऊन पोहोचवली। लग्नाला आलेल्या साध्या वराड्यांना सुद्धा भक्ती कळाली पाहिजे, म्हणून दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दारिद्र्याची, शेतात बागकाम करणाऱ्या साध्या माळ्यालाही भक्ती कळाली पाहिजे ना, म्हणून परिमळ गेलिया ओस फुलदेठी, आयुष्याच्या शेवटी देह तैसा, एवढ्या सोप्या भाषेतून ज्यांनी आपलं तत्वज्ञान तळागाळातल्या लोकांपर्यंत, डोंगर दऱ्यापर्यंत, खेड्यापर्यंत नेऊन पोचवलं, त्यांचं नाव एकनाथ महाराज। थोडंसं लक्ष माझ्याकडे द्या, बरं वाटावं म्हणून काही सांगणार नाही, बरं होईल कसं असं काहीतरी सांगूयात। विठ्ठल
विठ्ठल एन्जॉय टाइमपास मनोरंजन याच्याकरता मी आलो नाही, माझ्याकडे तेवढा वेळ पण शिल्लक नाही. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, कीर्तन इज ट्रीटमेंट. कीर्तन ही प्रयोग आहे, कीर्तन हे प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे अत्यंत छान पद्धतीने ऐका. अगदी सूर्यफूल उमलल्यासारखे आता तुमचे जसे चेहरे आहेत असेच ठेवा. म्हणजे अगदी 10 नंतर सूर्यफूल खोडाला येऊ देऊ नका, ही विनंती आहे. नाथ महाराजांचं कार्य अत्यंत अलौकिक आणि दिव्य स्वरूपाचं आहे. एकनाथी भागवत या ग्रंथाचे 5 अध्याय नाथांनी पूर्ण केले. त्या 5 अध्यायाचं पारण करणारा एक ग्रस्त काशीला गेला. काशीच्या सगळ्या संस्कृतच्या लोकांनी पाहिलं की संस्कृतचं तत्वज्ञान मराठीत केलं. कुणी केलं? निमंत्रण धाडलं पैठणला नाथांना. एकनाथ महाराज त्या काळात पैठणहून काशीला पोचले. काशीच्या सगळ्या संस्कृतच्या लोकांची सभा भरली. नाथ महाराज मध्यभागी जाऊन उभा राहिले. तिथल्या धर्ममार्तंडांनी ठरवलं की यांचं तोंड सुद्धा बघायचं नाही, आणि म्हणून नाथ महाराजांच्या पुढे असा काळा पडदा टाकला. वारकरी संतांना त्या काळातली लोक अत्यंत कमी लेखायची, आणि घडलं असं, नाथांच्या पुढे काळा पडदा टाकला, यांचं तोंड सुद्धा बघायचं नाही. नाथ महाराज मध्यभागी जाऊन उभा राहिले, आणि त्या लोकांनी विचारलं नाथ महाराजांना, का हो महाराज, आपण संस्कृतचं तत्वज्ञान मराठीत लिहिता? हो. कुणी सांगितलं असा अघोरा प्रयत्न करायला आपल्याला? नाथ महाराज म्हटले, का हो, जर तुमच्या संस्कृतच्या श्लोकाचा अर्थ आणि माझ्या मराठीतल्या ओवीचा अर्थ जर सारखाच असेल तर त्याच्यासाठी आपण मला भांडण करण्यासाठी इथं बोलावलं काय? जर दोन्हीचा अर्थ सारखाच असेल तर भांडण करायची काय गरज आहे? जे पावी जे संस्कृतार्थे तेची लाभे प्राकृते तरी न मानावया येथे विषमचिते काही. काय अडचण काय तुम्हाला? जर दोन्हीचा अर्थ सारखाच असेल तर भांडायची गरज नाही. त्यांनी सांगितलं, महाराज असं चालणार नाही, संस्कृत भाषा ही देवाची आहे. नाथ महाराज म्हणाले, तुमची संस्कृत देवाची आणि आमची मराठी का चोराची आहे काय? संस्कृतवाणी देव बोले, तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली, मग मराठी काय आम्ही चोराकडून आणली काय? मला सांगा ताकडगावकर, आपल्याला सगळ्यांना मराठीचा स्वाभिमान असला पाहिजे का इंग्रजीचा? मदर टंग इज लँग्वेज ऑफ अ हार्ट. मराठी भाषा ही आपल्या हृदयाची भाषा आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी मिळवीन. नाथांचा स्वाभिमान जागा झाला. नाथ महाराज मराठीबद्दल सांगू लागले, पण काशीच्या लोकांनी काही एक ऐकू घेतलं नाही. त्यांनी सांगितलं, महाराज असं चालणार नाही. निर्णय असा घेतला, यांनी लिहिलेलं 5 अध्यायाचं भागवत उचला आणि गंगेत नेऊन फेका. नाथांचं 5 अध्यायाचं भागवत उचललं आणि गंगेत नेऊन फेकलं. काही घटना अशा येतात जीवनामध्ये का त्यावेळेला तुमच्याकडे शांतता हे सगळ्यात मोठं हत्यार असलं पाहिजे. एक विधान करतो बघा, लक्षात आलं तर, सगळं करणाऱ्याला शांत राहता येईल का नाही सांगता येत नाही. रिपीट करतो, ऐका. सगळं करणाऱ्याला शांत राहता येईल का नाही सांगता येत नाही, पण शांत राहणाऱ्याला सगळं करता येतं. नाथ महाराजांनी अत्यंत शांतपणाने सगळं सहन केलं. त्यांनी नाथांचं भागवत उचललं, गंगेत नेऊन फेकलं. परिणाम असा झाला की गंगा मातेचा वज्रचुडे मंडित असा हात निघाला आणि गंगा मातेने नाथांचं 5 अध्यायाचं भागवत झेललं. हे काशीच्या लोकांनी पाहिलं की अहो, ज्यांचं भागवत आपण पाण्यात फेकतो ते काय कोणी सामान्य दिसत नाहीत, हे कोण आहेत महाशय, जरा तपासा. आणि मग त्यांनी नाथांचा अभ्यास करायला सुरुवात केली. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय. साक्षात परमात्मा ज्यांच्याकडे कावडीने पाणी भरतो, गंध उगाळून देण्याचं काम करतो, हा अधिकार ज्यांचा आहे ते हे एकनाथ महाराज आहेत. आणि असा अधिकार नाथांचा कळाल्यावर काशीच्या लोकांनी सांगितलं, महाराज आता उरलेलं जे तुमचं भागवत आहे ते आता काशीलाच होऊ द्या. 5च अध्याय पैठणला झाले, बाकी सगळं नाथांचं भागवत काशीच्या म्हणजे संस्कृतच्या भूमीत झालं. हा मराठी वारकरी संतांचा गौरव आहे. विठाला नाथ महाराजांचा जय जयकार झाला. नाथांची मिरवणूक काशीतून निघाली. हे सगळं घडलं. नाथ महाराजांचा विजय घोषित झाला. महाराष्ट्रात नाथ महाराज परतले आणि महाराष्ट्रात आल्याबरोबर आपल्या बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई नावाच्या गावाला नाथ महाराज येऊन थांबले. रामभाऊ अंबाजोगाईला थांबले. अंबाजोगाईला दासोपंत स्वामी नावाचे त्या काळातले दत्तात्रयांचे फार मोठे उपासक तिथं राहत होते. पण मी संध्येला बसल्यानंतर माझ्या पुढे दत्तात्रय हजर राहतात, हा कुठंतरी एक भक्तीचा अहंकार त्यांच्या ठिकाणी होता.
नाथ महाराज तिथं जाऊन पोहोचले. नाथांनी विचारलं, का हो मला दासोपंतांची भेट होईल का? सांगितलं, महाराजांची संध्या चालू, इतक्यात भेट होणार नाही. रात्रभर महाराज त्यांच्या ओसरीवर थांबले. सकाळी भेटण्यासाठी म्हणून आतमध्ये गेले. तेव्हा दासोपंत स्वामींनी मोठ्या अहंकारात विचारलं, का हो महाराज कोण आपण? नाथ महाराजांनी हात जोडले, मी पैठणचा एकनाथ. बर, इकडे कसं काय आलात? काही नाही म्हटले महाराज, चाललो तो तीर्थयात्रा करता करता आपल्याबद्दल लौकिक ऐकून होतो, आपलं संपूर्ण परिसरामध्ये असलेलं नाव लौकिक ऐकून होतो आणि म्हणून तुम्हाला भेटण्याकरता मी आलो. हो मग आहेच आमचा अधिकार तसा. आम्ही जर संध्येला बसलो तर साक्षात दत्तात्रय माझ्या पुढ्यात हजर राहतात. ही अहंकारी लोकांची भाषा. नाथ महाराज म्हणाले, हे सगळं ऐकून होतो म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो. ही संत भाषा. महाराज म्हणाले, तुम्ही जर कधी आमच्याकडे पैठणला आलात तर अवश्य मला भेटण्याकरता या. मध्ये 1-2 वर्षाचा काळ गेला. अंबाजोगाईचे दासोपंत आपल्या पैठणला आले. पैठणला आल्यानंतर त्यांनी विचारलं, का हो इथं पैठणचे एकनाथ कुठे राहतात? चाचरली पैठणची लोक. एकनाथ कुणाला म्हणता? शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज कुठे राहतात असं विचारायचं. का? नाथांचा दरारा त्याही काळात कायम होता, आजही कायम आहे. सांगितलं, नाथ महाराजांचं वाड्यात प्रवचन चालू आहे, आपण जाऊन भेटू शकता. नाथांच्या वाड्यात प्रवचन चालू आहे, आपण जाऊन भेटू शकता. ऐकल्यावर मोठ्या अहंकारात आवेशात दासोपंत त्यांच्या वाड्याच्या बाहेर जाऊन उभा राहिले. आतमध्ये जायचं तर चोपदाराने काठी आडवी केली आणि चोपदाराने काठी आडवी केल्यानंतर मग मात्र तळपायाच्या मस्तकाला गेली. का? अरे मी कोण आहे? माझ्या पुढे साक्षात दत्तात्रय उभा राहतात आणि साधा चोपदार मला काठी आडवी. मी तुम्हाला नाही म्हणत बरं, चोपदार मला काठी आडवी करतो म्हणजे काय? पण चोपदार कुणीतरी ओळखीचे आहेत, ते पण माझ्या ओळखीचेच आहेत. कोण आहेत हे चोपदार म्हणून नीट निरीक्षण केलं तर ते कुणी साधे चोपदार नव्हते. दत्त चोपदारी करीतसे दत्त चोपदारी करीतसे दत्त चोपदारी दत्त चोपदारी करीतसे म्हणे देव राबे त्यांचे घरी म्हणे देव राबे त्यांचे घरी राबे त्यांचे घरी ओ दत्त चोपदारी करीतसे दत्त चोपदारी त्यांच्या घरी दत्त चोपदारी करीत असे. साक्षात दत्तात्रय ज्यांच्या दारात चोपदारकीचं काम करतात असे हे संत एकनाथ महाराज आहेत असं कळाल्यानंतर मग मात्र नाथांची शरणागती केली दासोपंतांनी. पैठणच्या नाथ महाराजांना संस्कृतच्या भूमीमध्ये ज्यांचा जयघोष झाला, जय जयकार झाला, हा ज्यांचा अधिकार आहे. अंबाजोगाईचे दासोपंत ज्यांच्या चरणावर झुकतात, हा ज्यांचा अधिकार आहे, असे एकनाथ महाराज आज पैठणहून पंढरपूरला गेले. ऐका, पैठणहून नाथ महाराज पंढरपूरला गेले. पांडुरंगाच्या समोर नाथ महाराज जाऊन उभा राहिले. विटेवर उभा आहे, कटेवर हात आहे. आनंद कंद भगवान परमात्मा पंढरीनाथाकडे नाथ महाराजांनी बाहेरून पाहिलं आणि दुरूनच देवाला हाक मारून सांगितलं, देवा अरे मी आलोय. तेव्हा विटेवरच्या मालकाने नाथांकडे पाहिलं आणि विचारलं, तुम्ही आलात म्हणजे नेमके आहात तरी कोण तुम्ही? जनार्दनाचा एका करुणा वचनी, जनार्दनाचा एका करुणा वचनी, जनार्दनाचा एका करुणा वचनी, जनार्दनाचा
महाराज पांडुरंगाकडे गेले, देवाला सांगितलं देवा मी आलोय. तेव्हा देवाने विचारलं तुम्ही आलात म्हणजे कोण आहात तुम्ही? तेव्हा नाथ महाराजांनी उत्तर दिलंय मी कोण आहे. आजच्या अभंगाचं हे शेवटचं चरण आहे. जनार्दनाचा एका करुणावचनी करिविनवनी पायापाशी. एरवी कीर्तनाचा क्रम आपण पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत ठेवतो ना रोज. आज मात्र आपण थोडंसं उलटं करतोय, शेवटच्या चरणापासून पहिल्या चरणापर्यंत जातो. नाना म्हणतील या असं आलं का, कारण माझं आडनाव इलग आहे. म्हणजे रामभाऊ नाथांचा वाडाच असा महाराज, कोणत्याही दरवाज्यातून आपण जाऊ शकतो. अक्षय महाराज म्हणून आपण मागच्या दरवाज्यातून चाललोय. जनार्दनाचा एका म्हणजे काय होतं, असं केलं म्हणजे लोक पण जरा कीर्तनाकडे नीट लक्ष देतील, असं होईल ना. याकरिता जनार्दनाचा एका आयडेंटिटी प्रूफ आहे नाथ महाराजांचा, आय कार्ड, ओळखपत्र. आपण जर देवाकडे गेलो आणि विचारलं आपल्याला देवाने कोण आहात तुम्ही, सरळ सांगायचं आम्ही मदन महाराजांकडून आलोय. देव तुम्हाला नाही म्हणणार नाही. आम्ही सोपान काका महाराजांकडून आलोय, देव तुम्हाला नाही म्हणणार नाही. पण तुम्ही जर देवाकडे गेलात कोण आहात तुम्ही, मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी मंत्री आहे, देव तुमच्याकडे पाहणार सुद्धा नाही. क्या है, जब भी आपको भगवान के पास जाना है तो गुरु को साथ लेके जाओ, गुरुर को नहीं. परमार्थ हा अहंकारी लोकाचा मार्ग नाही. अखंड अगरवता होऊन असती तयाची विनय हेची संपत्ती. जे जे मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई, फळलिया तरुची शाखा सहज भूमीसी उतरे देखा. जैसे जीवमात्रा असे खालावती जे. पंढरपूरला गेलेली माणसं अशी ताट चालत नाहीत महाराज. हा कीर्तनात बसताना मांडपाट ताट असावी. पंढरपूरला गेली माणसं एकमेकांच्या पायावर झुकतात. पाया पडे पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीचा लोका नाही अभिमान, पंढरीचा लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान. महाराजांनी प्रमाण दिले. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पंढरपूरला गेलेली माणसं कोणी असू द्या ती एकमेकांच्या पायावर झुकतात. का, पंढरीचा नियम आहे. पंढरपुरात गेल्यानंतर आपल्या कितीही मोठ्या अहंकाराला तुम्ही खत पाणी घातलं असेल, तिथं गेलं का त्याला विसर्जित करा. उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे. तिथं गेली का लोक वाकलीच पाहिजेत. माणसं वागतात नवल नाही. पंढरपूरला गेलं ना की चंद्रभागा सुद्धा वाकून जाते. पंढरपुरात गेल्यानंतर ना गोपाळपुऱ्याकडची चंद्रभागा बघा ती कशी वाकून गेली. तिथून सरळ जात नाही. पंढरीचा निर्णय आहे का इथं ताट लोक चालणार नाहीत. म्हणून देवाकडे गेलेल्या माणसाने विचारलं तुम्हाला कोण आहात तुम्ही, गुरुचं नाव पुढं करा. तुम्ही कोण आहात हे सांगू नका. आपल्या गुरुची ओळख सांगा. देव तुम्हाला नाकारणार नाही, कॅन्सल करू शकत नाही तो. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी. पण नेमका हा अभंग म्हणताना पंगत बसायचे असते, त्यामुळे या अभंगाकडे लोक फार लक्ष देत नाही. किती गोड भावना आहेत ना महाराज. संतांनी जर सांगितलं ना हा माझा माणूस आहे, किंवा तुम्ही सांगितलं मी संतांचा माणूस आहे, देव तुम्हाला नाही म्हणू शकत नाही. याच्या उलटही सांगतो, एखादा जर देवाकडून संतांकडे आला आणि सांगू लागला मी देवाचा माणूस आहे, नाही चालणार.
घडलं होतं असं कधी? हो. अरे माहिती का मी कोण आहे? साक्षात देव माझ्या हातून नैवेद्य खातो, विटेवरून खाली पण उतरतो आणि माझ्या डोक्यात थापट न मारता. आठवते का कुणाचं चाललंय? नामदुऱ्यांचं. थांबा म्हटले, तुमची तक्रार करतो. ताड 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 पांडुरंगाच्या समोर गेले. देवा, अरे त्या लोकांनी माझ्या डोक्यात थापट न मारलंय. नामा, तू ज्यांची तक्रार घेऊन आलाय त्यांच्यावर मी अपील करू शकत नाही. नो अपील. अरे मग देवा मी करू काय? तू काही करू नको, तू इथून उठ, हिंगोली जिल्ह्यातल्या औंढ्याला जा. नामदेव महाराज उठले. अगोदर औंढा गिळला आणि मग औंढा गाठला. सर्व सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता. देवाकडून आलेला संतांना सांगू लागला, मी देवाचा माणूस आहे तर चालत नाही, पण संतांकडून देवाकडे जर माणूस गेला आणि सांगू लागला मी संतांचा माणूस आहे, देव नाही म्हणू शकत नाही. नाथांचा ऐकार डे जनार्दनाचा एका. मी जनार्दन स्वामींचा एकनाथ देवा तुझ्याकडे आलोय. काय ओळख आहे? काय गुरुप्रेम असेल, काय गुरुनिष्ठा असेल, काय श्रद्धा असेल? गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरुमाता गुरुपिता, जो गुरुपूजे परोता आननेने. ताट मी काढीन, शेज मी झाडीन, चरण संवाहन मीची करीन. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु परमात्मा परेशु ऐसा जाचा दृढ विश्वास. एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तयाचे परिणाम सदामुखी. तयाचे परिणाम सदामुखी. दिन दिन धाग धाग तुन्ना कत्तीन धाग धाग तुन्ना धा दिन ता. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो. तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. एका जनार्दनी गुरु परब्रह्म. गुरु सामान्य नाहीत, गुरु गुरु असतात, गुरु लघुण असतात. त्यामुळे आपल्या गुरुची ओळख देतात नाथ महाराज. मी जनार्दन स्वामींचा एकनाथ देवा तुझ्याकडे आलोय. आजही हिंद केसरीच्या आखाड्यात जर पहिलवानाला उतरायचं असलं ना, त्याला विचारतात अगोदर पठ्ठ्या कुणाचा आहे, पठ्ठ्या कुणाचा आहे. तो म्हणतो नाही, मीच व्यायाम केला, मीच काजू बदाम पिस्ते खाल्ले, उतरू द्या मला आखाड्यात. ते सांगतात नाही, पठ्ठ्या कुणाचा आहे. आणि पठ्ठ्या कुणाचा म्हणजे कुस्ती शिकवणारे गुरु कोण आहेत. आणि जर नसतील तर आखाड्यात उतरू देत. मग व्यवहारात आखाड्यात जर उतरायचं असेल तर गुरु लागतो. परमार्थाचा आखाडा काय बिगर गुरुचा आहे का? झालं. जनार्दनाचा एका. मी जनार्दन स्वामींचा एकनाथ देवा तुझ्याकडे आलोय. ही झाली नाथांची ओळख. ज्याच्याशी बोलायचं आहे तो देव आहे. आणि देवाशी कसं बोललं पाहिजे, नाथांची ही वाणी शिकवते आम्हाला. करुणा वचनी, पुढचे शब्द आहेत. करुण वचनाने नाथ महाराज देवाशी बोलतात. बोलण्याचे नियम असतात. मनुस्मृतीला विचारा, सत्यमृयात प्रियमृयात नमृयात सत्यमप्रियम प्रियमचनानुतमृयात एष धर्म सनातनः. गीतेला विचारा, अनुद्वेग क्रम वाक्यम सत्यम प्रिय हितम चेत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तपोच्यते. माऊलीला विचारा, तैसे साचा आणि मवाळ मितुल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शब्द सामान्य नाहीत. शब्दच तुम्हाला 4 लोकात बसवतात आणि शब्दच तुम्हाला 4 लोकातून उठवतात. माऊली बोलले, ज्ञानेश्वरी तयार झाली. तुकोबाराय बोलले, गाथा तयार झाली. नाथराया बोलले, रामायण भागवत तयार झालं. आपण बोललो, गावागावात भांडणं तयार. शब्दाचेच परिणाम आहेत ना महाराज. पण शब्द सामान्य नसतात. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. शब्दाची आमोच्या जीवाचे जीवन. शब्द वाटू धन धन जन लोका.
धन जन लोका. शब्द सामान्य नाहीत, फार ताकद असते महाराज शब्दांमध्ये. म्हणून आपल्या भारत देशाचं वैभव काही काही लोक अशी होऊन गेली महाराज आपल्याकडे शब्दांच्या बाबतीत. काय श्रीमंत भारत देश आपला. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान पाठीमागे ज्यांचं देहावसान झालं, अटल बिहारी वाजपेयी. अटलजींचा दौरा झाला एकदा बिहारला. बिहारचे लालू प्रसादजी यादव तिथं होते. लालू प्रसादजींनी पाहिलं अटलजी आलेत, लालबुंद डोळे केले आणि मोठ्या आक्रोशाने विचारलं, हमारा बिहार में तुम्हारा का काम. हे तर कळतं ना, ही भाषा जरा लोकांच्या जरा जास्त आवडीची राहते. महाराज काय माणसं होऊन गेली ना आपल्याकडे. अटलजींनी एका शब्दाने सुद्धा रिॲक्ट नाही केलं. अत्यंत शांत, धीर, गंभीर, संयमी, शिस्त. माईक समोर आले, सभा सुरू झाली, माईक हातात आला. तुम्ही थोडंसं लक्ष माझ्याकडे द्या, नाही तर मग काल्याचा प्रसाद ठरलेलाच आहे. माईक हातात आला आणि अत्यंत छान पद्धतीने अटलजींनी बोलायला सुरुवात केली. हमारे प्रिय मित्र लालू प्रसाद जी यादव, उन्होंने हमसे पूछा हमारा बिहार में तुम्हारा का काम. हम उनसे कहते हैं आप तो सिर्फ बिहारी हैं, हम अटल बिहारी हैं. बरं जमतंय. लोकमान्य टिळकांचं एकदा डोकं दुखायला लागलं. बघू आपण 4G आहे पण बघू नेटवर्क किती आपल्याकडे तयार आहे. लोकमान्यांचं डोकं दुखायला लागलं. त्यांचा एक हितशत्रू जवळ आला. म्हणले साहेब आज काय डोकं दुखतंय वाटतं. हो म्हणले आज फार डोकं दुखतंय. रामबाण औषध सांगतो. सांगा ना. काही नाही म्हटले, गाढवाच्या पाया पडा, पटकन डोकं नीट होईल. लोकमान्य त्याच क्षणी म्हणाले, वा वा काय चांगलं औषध सांगितलंय, करा लवकर पाय पुढं. विठाला पुण्यामध्ये आचार्य आत्रेंच्या घरापुढे एक गाढव मरून पडलं. गाढव मरून पडलं. गल्लीत गाढव मरून पडलं. त्यांनी म्युन्सिपाल्टीवाल्याला फोन केला. हॅलो, अहो म्हटले आमच्या गल्लीत गाढव मरून पडलंय. चिडला तो माणूस. का हो म्हटले, रोजच गाढव मारतात, कुत्रे मारतात, हे मारतात, ते मारतात, उचलू उचलू कंटाळा आला आम्हाला. एखाद्या दिवशी तुम्ही उचला आणि फेका ना ते गाढव. आचार्य आत्रे म्हणाले, अहो तसं नाही, मी त्याच्यासाठी फोन नाही केला. घरात गावात कुणी जर मेलं तर त्याच्या नातेवाईकाला कळवावं म्हणून फोन केला. अत्यंत शब्दाच्या बाबतीत समृद्ध आणि श्रीमंत असा देश म्हणजे भारत देश आहे. आणि म्हणून अत्यंत नीटनेटकेपणा असावा. शब्दांमध्ये फार जबाबदाऱ्या असतात. वाणी ही अत्यंत गोड असावी. म्हणून माऊलींची, तुकोबारांची वाणी आज समाजात का ज्वलंत आहे, कारण ती वाणी अत्यंत मऊ आहे. ज्याच्याशी बोलायचं आहे तो देव आहे. आणि त्याच्याशी बोलताना कसे बोलून कसं चालेल. अधरम मधुरम वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं. परमात्मा सर्वांगाने गोड आहे. त्याच्याशी बोलताना तुमची वाणी अत्यंत गोड असली पाहिजे. नात्रया अत्यंत करुण शब्दाने देवाशी बोलतात. ज्याची वाणी ही बोलते ना, ज्याची वाणी कठोर बोलते त्याची वाणी समाजात चिरकाल न टिकणारी आहे. जी वाणी गोड बोलते ती वाणी समाजात आजपर्यंत टिकली आहे. अगदी छोटंसं उदाहरण सांगतो. लहान बाळ जन्माला येतं, त्या बाळाला 7व्या 8व्या 9व्या महिन्यात दात येतात. बरोबर आहे का माय माऊल्या. 7व्या 8व्या 9व्या महिन्यात जागेच ना अजून. हां, 7व्या 8व्या 9व्या महिन्यात दात येतात. ते दात 7व्या 8व्या वर्षी पुन्हा पडतात आणि पुन्हा दात येतात. ते वयाच्या 60व्या वर्षी पडतात. मला विचारायचं आपल्या ताकडगावच्या सगळ्या माता भगिनींना, 60व्या वर्षी पडलेले दात पुन्हा कधी येतात. नाही आता दात नाही येतात. आता गेवराईहून डॉक्टर येतात. वदनी कवळी घेता बाबा, आता काय दात बीत येणार नाही, आता हे बसवा. आता त्या बाळाला जीभ येते. जीभ कितव्या महिन्यात येते आई. जन्मताच येते. पडते का कधी जीभ. एक जण म्हणला जीभ पडते ना राव. पडजीभ नाही, जीभ पडते का ते सांगा. जीभ कधीच पडत नाही. काय कारण काय नेमकं त्याचं.
दात इतक्या वेळेला आले तर इतक्या वेळेला पडलेत आणि जीभ कधीच पडत नाही. काय कारण आहे त्याचं? बघा ना जरा, दात कशी आहेत आणि जीभ कशी आहे. दात कडक आहेत, दात कठोर आहेत, दात टणक आहेत आणि जीभ मऊ आहे. जीभ मृदू आहे. जे मऊ आहे ते टिकतं, कठोर आहे ते पडतं. विठाल मुखी अमृताची वाणी, 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 मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारले, देह देवाचे कारले, मुखी अमृताची वाणी, वाणी, मुखी अमृताची वाणी. देह देवाचे देवाचे कारले, मुखी अमृताची वाणी, वाणी, मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. आणि म्हणून वाणी ही अत्यंत पद्धतीने, छान गोड पद्धतीने आपण व्यवहारातही वापरली पाहिजे. अध्यात्मात तर त्याची गरजच आहे. संसारात सुद्धा महाराज कठोर वाणीची लोक काम नीट करू शकत नाही. मोठे भाऊ बरोबर ना, तुमचं कापडाचा व्यवसाय, वाणी शिकवते महाराज आम्हाला. हा म्हणून करुणा वचनी करी विनवणी पायापाशी. देवा तुझ्या चरणावर मी नतमस्तक आहे, नमस्कार करतो. आणि हा नाथांचा परिचय देवाने ऐकला आणि विटेवरचा मालक परमात्मा पांडुरंग नाथरायांकडे पाहून मग म्हणू लागला, नाथ महाराज तुम्ही आलात, काय देऊ मी आपल्याला? लौकिक मान सन्मान ऐश्वर्य भोग काय काय देऊ काय आपल्याला? नाथराया सांगता, देवा संसारातली लोक तर रोजच येतात तुझ्याकडं, मला संसारच करायचा नाही हे सांगायला आलोय. संसार माझा न करणे सर्वथा, 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 संसार माझा न करणे संसार माझा न करणे सर्वथा, संसार माझा न करणे सर्वथा. परमार्थ पुरता हाती दे, परमार्थ पुरता हाती दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे. परमार्थ पुरता हाती दे, परमार्थ पुरता हाती दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे. संसार मजा न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती दे, परमार्थ पुरता हाती दे,
संसारच करायचा नाही याकरिता देवा मी तुझ्याकडे आलोय, म्हणून मला परमार्थ करायचा आहे हे सांगण्याकरता कीर्तन झाल्यावर विष्णू महाराज बांडे सुद्धा आलेत. महाराजांचं स्वागत आहे. देवा मला संसारच करायचा नाही. गिरिजा मातेसारखी सुंदर सात्विक सुशील अशी सौभाग्यवती पत्नी नाथांची, हरिपंडितासारखा त्या काळातला षडांग वेदाध्ययन झालेला मुलगा आहे नाथांचा. नाथ महाराज पैठणचे जहागीरदार आहेत. एवढ्या श्रीमंतीत उत्कर्षात वाढलेले नाथराया अगदी सहज म्हणतात का मला संसार करायचा नाही. हे कसं काय? ऐका, आपल्या प्रारब्धाने आपल्या वाट्याला आलेला संसार, पण त्या संसारातलं कोणतंही कार्य काम ते जर तुम्ही ईश्वर चिंतनात करत असाल तर तो संसार नाही, तो परमार्थच आहे. विठाल आणि म्हणून प्रपंचातली कोणतीही कर्तव्य करत असताना, नोकरी, व्यापार, व्यवसाय, काम, धंदा जे काही तुमच्या वाट्याला आलंय ते आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. देवा मी जे काही करतोय हे सगळंच्या सगळं तुझ्या चिंतनात करतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण संसारात खुशाल राहा, पण त्या संसारामध्ये परमार्थ करायला विसरू नका. नाही आवडणार आम्हाला परमार्थ, कीर्तन भजन लोकांना लवकर आवडत नाहीत, चांगली कीर्तन लोकांना ऐकायला आवडत नाहीत, बळजबरीने ऐका. का? तुका म्हणे करा सेवा, आले जीवावरी तरी. अच्छी आदतें जानबूझकर अपने अंदर डालो, वरना बुरी आदतें अपने आप लग जाती है. चांगल्या सवयी बळजबरीने लावा, वाईट सवयी लावाव्या लागत नाही, ते आपोआप लागतात. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर देवाला नमस्कार करावा, चांगली सवय लागत नाही. पण झोपेतून उठल्याबरोबर व्हॉट्सअप डिपार्टमेंट चेक करणं सवय लागलीच ना आपल्याला. चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात. रिकामं मन सैतानाचं घर. जेव्हा तुम्ही स्वतःला मोकळं ठेवता तेव्हा डोक्यामध्ये अनेक नको ते विचार आपल्या जीवनात उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणून संसारात राहा, पण परमार्थ करायला विसरू नका. 2 पावलं देवासाठी टाका, 4 पावलं देव तुमच्यासाठी टाकतो. पण हा भाव आमच्या अंतःकरणात कधी निर्माण होत नाही. संसारातल्या सुखासाठी रडून 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 ज्यांच्या डोळ्यातले अश्रू सुकून गेले, अशा लोकांना काय माहितीये देवासाठी रडणारे महापुरुष कसे असतात. विठाल आणि म्हणून प्रपंचामध्ये घडणाऱ्या घटना या आमच्या प्रारब्ध योगाने आलेल्या असतात. त्या काळात तुम्हाला संयमाने राहता आलं पाहिजे, बॅलन्स करता आला पाहिजे. याच्यासाठी मात्र कीर्तनच लागतं महाराज, भजनच लागतं. विज्ञानाची प्रगती असामान्य आहे. घर, गाडी, गडी, बंगले बिंगले, नौकर चाकर, मुलं बाळ सगळीच्या सगळी प्रगती करूनही लोकांकडे फक्त समाधान नाही आहे. आणि समाधानाकरिता लोकांना फक्त कीर्तनाचीच गरज आहे. आज पैसा इतका लोकांकडे, उद्या प्लॉटिंग लोक चंद्रावर करतील, चंद्रावर. पण लक्षात ठेवा, प्लॉटिंग चंद्रावर करतील, पण समाधान मात्र आमच्या ताकडगावच्या सप्ताहातच मिळणार आहे. वेळ लागले काय आमची आता ही सगळी नव्या पिढीची महाराज मंडळी आहेत सगळी. या वयामध्ये परमार्थ करावा, लोकांकडून करून घ्यावा, हीच तर भावना आहे ना आमच्या किरण महाराजांची, अक्षय महाराजांची, वैभव महाराजांची. हीच तर भावना आहे. का? कारण त्यांनाही कळालंय मागच्या पिढीने जो परमार्थ आणलाय तो आनंदाने समाधानाने आणलाय, आणि आपण सुद्धा तो पुढे घेऊन जाणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. परमार्थाशिवाय समाधान नाही. कोणी जरी काही केली आचरणे, मजय कीर्तने विन नाही. कीर्तनाशिवाय समाधान नाही. आणि म्हणून सगळ्यांची व्यवस्था म्हणजे कीर्तन जर असेल तर संसारात खुशाल राहा, पण परमार्थ करायला मात्र विसरू नका. हा संतांचा अट्टहास आहे. सकाळी झोपेतून उठलात, पहिला नमस्कार देवाला करा, देवा खरंच कृपा आहे तुझी माझ्यावर. दुपारी जेवायला बसलात, वारकऱ्याच्या पंक्तीला बसा, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. अन्नाचा घास तोंडात घालायच्या अगोदर देवाचं स्मरण व्हायला पाहिजे. रात्री झोपताना देवाला सांगा, देवा आता मी झोपतो, सकाळी मला उठव बरं. एक जण म्हणला, महाराज देव कशाला उठविल, अलाराम लावून ठेवला का उठतो माणूस. आता अलाराम वाजल्यावर माणूस उठतो का राम आल्यावर माणूस उठतो? राम जर आलाच नाही तर तुम्ही कशी उठणार आहात? त्यामुळे आपल्याला उठवणारा तो आहे याचं भान आपल्याला सदैव असलं पाहिजे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. सातारा जिल्ह्याचे संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना विचारलं, महाराज नामस्मरण कधी करावं? महाराज म्हणले, मरायच्या आधी करावं. अहो पण म्हटले मरणाचा आदला दिवस कसा कळणार आहे? महाराज म्हटले, मग त्याच्यासाठी रोज करायचं. विठाल
विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. मृत्यू आमच्या समीप आहे यासाठी संसारिकाची जबाबदारी आहे का त्याने भक्तीशिवाय मरू नये महाराज. ज्ञानेश्वरी गाथा पाहिल्याशिवाय त्यांनी जाऊ नये. मला एक जण म्हणला, महाराज दिवसभरात 50 वेळा आपटलो पण जाऊन पिलोच. अरे हा काही पुरुषार्थ आहे काय? 100 वेळा आपटलो पण सासवडच्या घाटात माऊलींच्या रथाला शिवलोच, हा पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ आहे. तुम्ही संसारासाठी किती दिवस हे सगळं सहन करणार आहात? विषय सुखापासून कधीतरी परावृत्त होऊन पहा. इंद्रापिरंकवत भातिका कथानरूप द्विटका. आपुलेनी नागरपणे जो इंद्र भुवना ते पावळ म्हणे तो केविरंजी पालिवणे भिल्लाच्या. आनंद तेथीचा मुक्यासी वाचा बहिरे ऐकती कानी रे. आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. या वयात आमचे चोपदार बाबा एवढं गोड नाचतात. हा परिणाम कशाचा आहे? हा भक्तीचा परिणाम आहे ना. म्हणून तो भाव आमच्या अंतकरणात आला पाहिजे. पण छोटी छोटी लेकरं जर कधी भजनाला आली ना, कीर्तनाला आली ना, मला त्यांनी गोंधळ केला तरी चालेल पण बसू द्या. चॅरिटी बिगिंग ॲट होम. त्याला कळालंच पाहिजे याला कीर्तन म्हणतात, याला ज्ञानेश्वरी म्हणतात, याला गाथा म्हणतात, याला कीर्तन मंडप म्हणतात. काल्याची दही हंडी याला दही हंडी म्हणतात. नाही तर मग ते विचारतील आपल्याला याला काय म्हणतात. तर आपल्याला जर नाही सांगता आलं तर ते म्हणतील धिस इज अ राईस बॉल. हा भाताचा बॉल आहे. हे होऊ नये असं वाटत असेल तर मला वाटतं पुन्हा एकदा वी आर फॉरगेट अवर ऑल कंट्रीज कल्चर बट यू डोंट फॉरगेट माय इंडियन कल्चर. विठाला विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून आम्ही भौतिक विकासाच्या काळात आमच्या संस्कृतीपासून विन्मुख होत चाललोय का याचा अभ्यास करणं ही काळाची गरज आहे. आणि हे तुम्हाला फक्त कीर्तनातच शिकवलं जाईल. There are so many colleges of art, but there are no colleges of a heart. विठाला आणि म्हणून संसार करायचा नाही, परमार्थ करायचा आहे. खरं तर नाथांची भूमिका नाही ही आपल्या सगळ्यांची भूमिका नाथ महाराजांनी मांडली. कोर्टामध्ये जसं वकील त्याच्या क्लायंटची बाजू न्यायाधीशापुढे मांडत असतो तसं आपल्या सगळ्यांची तुमची माझी बाजू नाथ महाराजांनी मांडली. मला संसार करायचा नाही, मला परमार्थ करायचा आहे. संसारात खुशाल राहा पण परमार्थ करायला विसरू नका. ही मात्र एक माफक अपेक्षा आहे संतांच्या आपल्याकडून. आणि जर तुम्ही केवळ प्रपंचासाठीच मरमर करत असाल तर मग मात्र संत आमची उपेक्षा करतील. येथे येऊन केले काय, येथे येऊन केले काय, येथे येऊन केले काय, येथे येऊन केले काय. विठ्ठल नाही आठविला, विठ्ठल नाही आठविला. आहारे मुढा भाग्यहीना, आहारे मुढा भाग्यहीना. विठ्ठल नाही आठविला, विठ्ठल नाही आठविला. आहारे नाही भाग्यहीना, आहारे मुढा भाग्यहीना. आहारे मुढा भाग्यहीना, गेलासी पतना मोहभ्रमे. माझी या भक्तिवीन जळो त्याचे जे आले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काय. ईश्वराने शरीर दिलंय, अनमोल आहे, याचा दुरुपयोग करू नका. गाड्यांचे स्पेअर पार्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, अजून माणसाची मिळायला सुरुवात झालेली नाही आहे ओरिजिनल. आणि म्हणून हे जोपर्यंत आहे तोपर्यंत ईश्वर चिंतन करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून एवढ्याच करिता आपण इथं आलो आहे. संसार हा संसार आहे. माझ्या एका मित्राची बायको वारली मध्ये कोरोनाच्या काळात. मरू नये पण मिली, त्याला तर मी काय करू. त्याला भेटायला जायचं होतं पण मला पण मध्ये 2-4 महिन्याचा काळ गेला. मग आता एखाद्याच्या घरातलं कुणी गेल्यानंतर तिथं गेल्यावर काय बोललं पाहिजे. रामभाऊ मोठी अडचण असते कारण तिथलं वातावरण इतकं शांत असतं, तिथं काही बोलून चालत नाही. तिथं अगदी महत्त्वाचंच काहीतरी बोलावं लागतं. वातावरण अत्यंत शांत असतं. चाफा बोलेना, चाफा हालेना, चाफा डोलेना, चाफा मेला का काही तेही कळेना.
इतकी शांतता असते. मी गेलो 2-4 महिन्यांनी गेलो. जायच्या अगोदर मी सगळं ठरवून गेलो का माझ्या मित्राची बायको वारली, तिथं गेल्यावर काय बोललं पाहिजे. एरवी कीर्तनातलं बोलणं वेगळं, तिथं काय बोललं पाहिजे ठरवून गेलो. मी तिथं गेलो तर त्याच्या अंगाला हळद लागलेली होती. म्हणजे काय झालं हे कळलं ना तुम्हाला. मी गेलो होतो त्याची बायको वारली म्हणून सांत्वन करायला, पण त्याचं दुसरं लग्न झालं होतं. त्या नवीन वहिनी मला चहा पाणी कॉफी वगैरे त्या घेऊन आल्या, सगळं झालं. आणि मी त्याला विचारलं, म्हटलं दादा कोण आहे. तो मला म्हणे महाराज ही तुमची नवीन वहिनी. मी म्हटलं मी जे ठरवून आलो ते तर काय सोडणार नाही. त्याच्या बिचाऱ्याचा आनंद होता हे जरी मला खरं होतं, पण मी पहिलं ठरवून गेलो याचं काय. मी माझं सुरू केलं, म्हटलं हे बघ तुझं दुसरं लग्न झालं त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन, चांगलं आहे, चांगलं हो तुझा प्रपंच. पण मी जो आलोय ना ते पहिल्या वहिनीचं दुःख व्यक्त करायला आलोय. मी म्हटलं बाबा फार चांगली होती वहिनी, तिच्यामुळेच खरं तर तू माझ्यासोबत आळंदी पंढरीला यायला लागला, तिच्यामुळेच एकादशीचं व्रत सुरू झालं वगैरे असं सगळं मी बोललो. आणि मग त्याने मला सांगितलं हो ना, म्हटले महाराज फार चांगली होती बिचारी माझी बायको, काय करावं म्हटले, दुर्दैव असतं, फार चांगली होती माझी बायको, पण काय करावं तुमच्या देवाला माझी बायको आवडली आणि तुमचा देव माझी बायको घेऊन गेला. त्याचे शब्द लक्षात ठेवा, तुमच्या देवाला आवडली, तुमचा देव घेऊन गेला. मला प्रश्न असा पडला की माझ्या पांडुरंगाला एक तर मुळातच 16,108 आहेत आणि ह्याची एखादी नेऊन अजून त्याला काय करायचंय. संसारात लोकांची अडचण अशी आहे, चांगलं जर झालं ना तर आमच्या प्रारब्धाने झालं म्हणतात, आणि वाईट जर झालं तर देवाने आमचं वाईट केलं म्हणतात. ईश्वर कुणाचं चांगलं वाईट करत नाही महाराज. कर्माध्यक्ष सर्वभूतादिवास साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. देव हा फक्त कर्माचा साक्षीवेत्ता आहे, तो नुसतं पाहत राहतो. पेपर तुम्हाला सोडवायचा असतो, गुण काय मिळणार आहेत हे परीक्षक ठरवतील. पेपर तुमच्या हातात दिला, काय सोडवायचं तुम्ही तुमचा ठरवा, त्याच्यात तुम्हाला कोणी अडथळा करणार नाही. तुम्ही आणि मी इथं जन्माला आलो. नाभुक्तं क्षेत कर्म कल्प कोटी शतैरपी अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. त्याच्यात फेरबदल करता येणार नाही. ईश्वर नुसता पाहतो या जगाला. लक्षात ठेवा, या कलियुगासारख्या या युगात एवढा गोड सप्ताह आपण सर्व गावकरी मंडळी येऊन करतात, आमची नवी पिढीची कीर्तनकार मंडळी येऊन करतात. हे काही कलियुगाचं चित्र नाही महाराज. दॅट इज नॉट आयडेंटिटी ऑफ कलियुगा. मला वाटतं ही सोपान काका महाराजांची, मदन महाराजांची कृपा आहे म्हणून एवढं सगळं चालतंय. हे काय आपल्या सत्तेचा भाग नाही आहे. त्यामुळे या सोहळ्याला, या उत्सवाला आपण जेवढं छान पद्धतीने मेंटेन करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. गावचा सप्ताह म्हणजे गावाची दिवाळीच असते, दिवाळीसारखी झाली पाहिजे ती. परमार्थ जेवढा वाढत होईल, जेवढा चांगला करता येईल आपल्याला तेवढा केलं. मी तर असं सांगतो ना महाराज, इथून पुढच्या काळात ना इतका हळुवार पद्धतीने भक्तीचा प्रांत चालला पाहिजे, फार हळुवार. बुक्का लावताना सुद्धा अगदी 2 भोयाच्या बरोबर मध्ये लावला पाहिजे, लावणाऱ्याने इतका छान लावावा. भक्तीचा प्रांत आहे तो. काय कायचे डोळे गेले आता महाराज, काय बुक्का लावला जातो. इथली चटई उचलताना सुद्धा महाराज मी माझ्या पांडुरंगासाठी उचलतो, इतकी छान उचलली पाहिजे. नाहीतर त्या पण तुम्ही आमच्या महाराज लोकांनाच उचलायला सांगाल. असं काही करू नका. ही आपल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. सप्ताह आपल्या सगळ्यांसाठी आहे. उत्सव ही आमची जबाबदारी आहे. उत्सव शब्दाचा अर्थ काय? उत्सव, आनंद प्रकट होणे. आणि मग सप्ताह म्हणजे काय एकट्या लोकांचा थोडाच आहे, सगळ्यांचा आहे. तो प्रकट झाला पाहिजे, हळुवारपणाने चाललं पाहिजे महाराज. छान. यामध्ये आपल्याला जशा पद्धतीने सक्रिय होता येईल तसं करा. कुणी अन्नदानाची सेवा घ्या, कुणी अर्थ स्वरूपामध्ये देणग्या करा, ज्याला जे जमेल त्याने ते करा. मनभेद, मतभेद, द्वेष, मत्सर, हेवे दावे, तिरस्कार, भांडणं, राजकारण या सगळ्या गोष्टी उत्सवाच्या काळात बाजूला ठेवायच्या आणि एकत्र येऊन उत्सव करायचा. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणि ही क्रांती आहे. हा विकास घडायचा असेल तर त्याच्यासाठी एवढाच मार्ग आहे महाराज. बाकी जगातले सगळे मार्ग संपलेले आहेत. मी 5वी 7वीला होतो तेव्हा त्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीला एक मालिका लागायची, शक्तिमान. आठवते का कोणाला?
शक्तिमान. तसा गरगर गरगर फिरायचा. त्या शक्तिमान मालिकेत एक खलनायक होता. बघा रे, जरा रिकॅप करा कोणाला आठवत असेल. त्याचं नाव होतं सम्राट किल्बिश. सुनील महाराज, सम्राट किल्बिश. त्याचा एक डायलॉग होता, तुम्ही थोडं लक्ष माझ्याकडे द्या. तो असा हात करायचा आणि तो काय म्हणायचा माहिती का? पॉइंट टू बी नोटेड. अंधेरा कायम रहेगा. मला ना असं वाटतं, हे जिथं जिथं लोक धर्म कार्याला, सप्ताह कार्याला आडवी येतात ना, हे मला सगळेचे सगळे सम्राट किल्बिशच वाटतात. काय माऊलींची, तुकोबारांची तळमळ आहे महाराज या समाजासाठी. आणि आपण कुठं आपला अहंकार द्वेषाने पछाडलोय. समाजाच्या हिताचा विचार करणारे माऊली तुकोबाराय कुठे? स्वार्थ परवश झाली आपण लोक कुठे? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर. आपणची जाहला, आपणची जाहला, महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. 7 समुद्राच्या पलीकडची माणसं माझी आहेत, ही माऊलींची भावना आहे. आणि त्या माऊलींच्या परंपरेच्या आपण अनुयायी आहोत. आपल्याला सुद्धा काही गोष्टीचा बदल करता आला पाहिजे. भक्ती हळुवार प्रांताने चालू द्या. सर्वाभूती दया, सर्व भावे करुणा, जेथ मी तुपणा मावळला, भजन तया नाव वाटे मज गोड, एरते काबाड वायावी. भजन त्याचं नाव आहे. सर्वांविषयी प्रेम निर्माण व्हावं, करुणा निर्माण व्हावी. नाही म्हटले महाराज दिवसभर भजन करतो, स्वतःचे बैल दुसऱ्याच्या बांधावर चारितो, ही भजनाची व्याख्या होईल काय? मग आम्ही करतो ते काय? एरते दांभिक जाणावी जीवीची, विश्वास मे जीवी न धरी त्याचा. भजनाची व्याख्या काही निराळीच आहे. विदर्भाचे संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज माऊलींच्या सभामंडपात बसले होते. प्रसिद्ध साहित्यकार ल.रा. पांगारकर माऊलींच्या समाधीचा अभिषेक करायला गेले. हातात सोन्याची अंगठी होती. ऐका, फार गोड आहे भाव. हातात अंगठी होती आणि माऊलींच्या समाधीचा अभिषेक करताना माऊलींच्या समाधीला हातातली अंगठी टोचत होती. हे त्यांच्या नाही लक्षात आलं. ज्यांना दोन्ही डोळेच नाहीत, जे अंध आहेत, ते सभामंडपात बसले होते आणि माऊलींचं ध्यान चाललं होतं आणि माऊलींना अंगठी टोचली हे इथं जाणवलं. आक्रोश केला गुलाबराव महाराजांनी. अहो पांगारकर, तुम्ही माझ्या माऊलींच्या समाधीचा अभिषेक करता आणि तुमच्या हातातली अंगठी माझ्या माऊलींना टोचते, हे तुम्हाला कळू नये. तुम्ही माणूस आहात का हैवान आहात? इतकं जर जिव्हारी लागलं ना भक्तीमध्ये, माऊलींच्या समाधीला अंगठी टोचते हे इथं कळलं पाहिजे. याचं नाव परमार्थ. ठाला कृष्ण शब्द ऐकला. इस्कॉन संप्रदायाचे प्रणेते अमेरिकेमध्ये गडबडा लोळायचे कृष्ण शब्द ऐकल्यावर. राधा शब्द ऐकला, जगाचा बाप कृष्ण परमात्मा, भगवंताच्या अंगातून घाम निघायचा. काय साधना असेल या लोकांची महाराज, काय भक्तीचा भाव असेल या लोकांचा. आपण कधी त्या उंचीवर पोचलोच नाहीत आणि म्हणून आपल्याला ईश्वर विषयक प्रेम किंवा रती ही अजून निर्माण झालीच नाही. प्रेम त्याचं नाव आहे. जगात ज्याला प्रेम समजतात त्याला प्रेम म्हणत नाही हो. जगात ज्याला प्रेम समजतात त्या प्रेमाचे सध्या 35 तुकडे झालेत. विशुद्ध प्रेम त्याचं नाव भक्ती आहे. ज्याच्या अंतकरणात प्रेम निर्माण होतं त्याच्या डोळ्याला पाणी येतं. ज्याच्या अंतकरणाला वासना निर्माण होते त्याच्या तोंडाला पाणी येतं. विठाला विठाला विठाला
संसारात राहणारी ही महापुरुष, पण भक्तीचा केवढा प्रांत काबीज केला या संतांनी. आणि म्हणून असंही अंतकरण आपल्यालाही कधीतरी निर्माण झालं पाहिजे ना. म्हणून परमार्थ करा, परमार्थ करा. परमार्थाशिवाय समाधान नाही. महाराज हे शिकवतं कोण? अभंगाचं दुसरं चरण. संत संग देये, संत संग देये, संत संग देये, संत संग देये, संत संग हे नेमकं नीट शिकवतं कोण? आम्हाला प्रशिक्षण देणारे कोण आहेत? तर संत आहेत. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. संतांच्या सहवासात गेलेली लोक संत लोखंडाचं सोनं करतात, परिसा समान करतात. आणि म्हणून आपण संतांच्या संगतीत या. बैसता संताचे संगती, कळू आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती. कोरोनाच्या काळात कळती आहे की नाही? कोरोनाच्या काळात आपल्याला सगळ्यांना कळून आलंय आपलं कोण कोण आहे. त्यामुळे संतांकडे आकर्षित व्हा, असा संतांचा आपल्याला सगळ्यांना अट्टहास आहे. जगात प्रवाह अनेक आहेत, तुम्ही चॉईस करा, निवड तुमची पाहिजे. जगात प्रवाह तर खूप आहेत. मला एक जण म्हटला, महाराज कुणी उठतंय सप्ते करतंय, कुणी उठतंय कीर्तन करतंय, कुणी उठतंय भजन करतंय, कुणी उठतंय मंदिर बांधतंय. मी म्हणलं हवेला जाऊन बघ जरा, ढाबे किती वाढलेत, बियर बार रेस्टॉरंट किती वाढलेत. लाखो रुपयाचा रोज चुराडा चाललाय हॉलिवूडवाल्या बॉलिवूडवाल्या लोकांकडून. आपल्याकडे कधी लक्षात येतं आपल्याला की एवढी अब्जावधीची जी उलाढाल चालली आहे ती सगळ्या जगाच्या अहिताकरिताच आहे. जगाला विनाशाकडे घेऊन जाण्याचेच हे सगळे मार्ग आहेत. तुमच्या माझ्या कल्याणाचा मार्ग फक्त कीर्तन मंडपच आहे. म्हणून बाकीचे मंडप भिवंडी करतील, कल्याण पकडे इकडंच आहे. त्यामुळे चॉईस तुम्ही करा, निवड तुमची पाहिजे. कीर्तन झाल्यावर एक तरुण मुलगा माझ्या पाया पडायला आला. त्याचा मोबाईल खिशातून खाली पडला, त्याचा स्क्रीन ओपन झाला, त्याच्यावर एका नटीचा फोटो होता. मी त्याला विचारलं, म्हणलं दादा कोण आहे?
तुम्हाला म्हणला महाराज तुम्हाला माहीत नाही? म्हणलं नाही. म्हणजे माहिती होतं मला, पण म्हणलं नाही माहिती. कोण आहे? तो मला म्हणला महाराज ही श्रीदेवी आहे. म्हणलं पण मग श्रीदेवी आपल्या मोबाईलवर का ठेवली? तो म्हणला महाराज मी श्रीदेवीचा खूप मोठा फॅन आहे. म्हणलं तुझ्या फॅननं तिला कधी हवा लागायची थंडीच्या दिवसात? तुम्ही कुणाचे फॅन होताय? कुणासाठी आयुष्य खर्च करायला निघालात? लक्षात ठेवा. माझी विनंती आपल्याला, ईश्वराने जे तारुण्य दिलंय ना, ते रस्त्यावर उभा राहून कुणासाठी तरी खर्च करण्यासाठी अजिबात दिलं नाही. माणूस हा युनिक आहे. नर करणी करेसो नर का नारायण बन जाय. तुम्ही ठरवा तुम्हाला काय व्हायचंय. आज आमची महाराज मंडळी कोण गातं, कोण पखवाज वाजवतो, कोण कीर्तन करतो. माऊलींच्या दारात गेल्याचा हा प्रसाद आहे. माऊलींनी त्यांना बनवलं. मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. काही काही पोरांना जर विचारलं ना की दादा काय करता तुम्ही आता, ते म्हणतात महाराज काय करणार आहे, हाताच्या रेषेतच काही नाही. हाताची रेषा दाखवतात बरं. बरसात कदमों की निशान ढूंढ रहा है, आवारों फिजाओं में धुआं ढूंढ रहा है. किस्मत की लकीरें मेहनत में छुपी है, हाथों की लकीरों में कहा ढूंढ रहा है. हाताच्या रेषेत नशीब नसतं महाराज. कर्तृत्व करा, कर्म करा, कष्ट करा, मेहनत करा, अभ्यास करा, चिंतन करा, मोठे व्हा, उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वराणी बोधत. विवेकानंद म्हणतात या जगात मोठं होण्याकरता संघर्ष, अभ्यास, चिंतन, कष्ट हे करावं लागतं. स्वतःच्या तारुण्याच्या मस्तीत उद्ध्वस्त केल्याने मानवी जीवन कधी तयार होतच नाही. सांभाळा स्वतःला, काळजी घ्या, काळजी करत बसू नका. झालं. प्रवाह अनेक आहेत, निवड तुमची पाहिजे. आता आमचे युवराज महाराज पखवाज वाजवतात. चॉईस आहे त्यांची पखावज. आळंदीच्या घाटावर पहाटे 3 वाजता उठायचं आणि पखवाजाची प्रॅक्टिस करायची. तेव्हा पखवाज कीर्तनात वाजवता येतो. फॉर एक्झाम्पल, कतिडे तागिणे धिकिडे तागिणे धिट 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 धिकिडे तागिणे कतिडे तागिणे धा, कतिडे तागिणे धा, कतिडे तागिणे धा. बाबांनी अगोदर कौतुक केले म्हणून तुम्ही सुद्धा कौतुकाची टाळी चांगली द्या. कतिडे धिरे धिरे कतिडे धिरे धिरे कतिडे 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 तक तक धा तिडे तक तक धा तिडे तक तक धा. आता होऊ द्या. ज्याला टाळीने वाजवायची त्याने मग पखवाज वाजवून दाखवा. आमचे सुनील महाराज, संजय महाराज ही मंडळी आपल्याकडे गाण्याच्या निमित्ताने येतात. गाणं, राग, कालावधी, सम, मात्रा, अभंग, भावना, भाषा हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. मग कीर्तनात चाल म्हणावं लागते. तरी लोक म्हणतात चाल झाल्यावर जाऊ. लोकांना जर विचारलं ना महाराज कीर्तन कसं झालं, बरं होतं पण महाराजाला गळाच नव्हता, मग काय मुंडकच होतं का? महाराज कसा होता, बरा होता पण दिसायला काळाच होता, काय करायचं काय आपल्याला? किती समीक्षा घेऊन आपण कीर्तनामध्ये बसतो. कीर्तन ही ईश्वराची साधना आहे. या भावावर कधी आम्ही आरूढ होऊ का? कधी याल का आपण या उंचीवर? केवढी उंची आहे ना कीर्तन, केवढी उंची आहे. तुकोबराय कीर्तन करायचे, महाराज छत्रपती राजे पुढे बसायचे. पहिलं कीर्तन ऐकलं छत्रपतींनी, बास बोलणंच बंद केलं. मंत्रिमंडळात बैठक झाली, महाराज बोलत नाहीयेत, काय करायचं? चला म्हटले तुकोबरायकडे. आणि इकडे महाराज बसले होते. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. महाराज छत्रपती महाराजांच्या मंत्रिमंडळातून आलो. स्वागत आहे आपलं, पण कशासाठी आलात माझ्याकडे? काही नाही म्हटले, महाराज काल तुमचं कीर्तन ऐकलं महाराजांनी आणि शिवरायांनी बोलणं बंद केलं. महाराज म्हटले, बाबा मोठी माणसं आहेत ती, मी काय करू शकतो त्यांच्यासाठी? काही करू नका.
महाराज तुम्ही काही करू नका, पण इतकं गोड कीर्तन करू नका का आमचे महाराज बोलायचं बंद करतील. ही कीर्तनाची उंची आहे. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवांनी सुद्धा लाळ घोटावी इतक्या उंचीचं कीर्तन आहे महाराज. कीर्तनाला साधं सामान्य समजू नका. म्हणून माझी तर अशी एक स्वप्न आहे ना माझं, आता आमचे वारकरी लोक ना महाराज कधी ST स्टँडवर नाहीच दिसले पाहिजे. आमचा धोत्रातला महाराज वारकरी आमचा ना असा एअरपोर्टूनच उतरला पाहिजे रोज. इतकी उंची वारकऱ्याची. त्याला असं गबाळ फार अडाणी अज्ञानी, ज्याला काही कळत नाही त्याने भजन करावं, कीर्तन करावं. ज्याला अजिबात काही कळत नाही संसारातलं त्याने धोतरणे असावं. ह्या ज्या कल्पना आहेत ना लोकांच्या भ्रामक, त्यांना माझं सांगणं आहे, लाखो रुपये भरून MBA ला ॲडमिशन भेटत नाही. MBAचे सगळे सिद्धांत तुकाराम महाराजांच्या गाथ्यात फुकट आहेत. अख्ख्या कोरोनाच्या काळात एकच अभंग लस होती, लोकांना नस कळालीच नाही. काळ सारावा चिंतनी. 2 वर्ष घरात आहेत महाराज, व्यापार ठप्प आहे, व्यवसाय बंद आहेत, काय करावं काय आम्ही, काही करू नका. काळ सारावा चिंतने. बाहेरून आल्यानंतर सॅनिटायझरने हाताचे कातडी गेले, त्याच्यापेक्षा एकांतवासी गंगा स्नाने. घरात एवढा वेळ काय करावं, देवाच्या पूजने. पुन्हा 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 देवपूजा करा, देवाचं चिंतन करा, स्वच्छता राखा, म्हणजे गंगा स्नान करा, चिंतनात काळ घालवा. महाराज पण ऑक्सिजन लेवल कमी होऊन लोक मेले. महाराज म्हटले त्याच्यासाठी सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारा जो वृक्ष आहे ना तो तुमच्या दारात पाहिजे आणि त्याला प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा तुळशीच्या वडाला घालतो तसे त्याला पण घाला. म्हणून दारातला तुळशीचा छोटासा वृक्ष आमची ऑक्सिजन लेव्हल वाढवतो. बाकीचे सगळे वृक्ष कार्बन डायऑक्साईड सोडतात, तुळस मात्र 24 तास ऑक्सिजन देते. हा अभंग लागत होता का नव्हता तिथं? एवढंच नाही, घरातच आहात म्हणून पुन्हा पुन्हा भजी तळून खाऊ नका. युक्त आहार विहार. लोक काय खात होते महाराज, किराणा दुकानदारांना विचारा. कधीच एवढा धंदा झाला नाही, एवढा 2 वर्ष झाला. महाराज म्हणत होते असं करू नका, मेंटेन ठेवा. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार. आणि मग घरातच आहात म्हणून फार झोपू पण नका. नसावी बास निद्रा बहु भाष. फार झोपू नका, फार बोलू पण नका. म्हणून मास्क. नवरा बाहेरून आला, बायकोने मास्क लावला होता. तो बाहेरून आला का हिने लगेच काढून ठेवला. तो म्हटलं का ग रोज मास्क वापरायची, आज का काढलं? ती म्हटली मग मी रुसलेली तुम्हाला कसं कळणार. एकदा तो बाहेरून आला, त्याने मास्क काढलेलं होतं. बायको त्याला म्हणाली मास्क लावा. तो म्हटला का, मला तुमचं तोंड बघून बघून कंटाळा आलाय. झाली होती ना सगळी स्थिती. आपण हे सगळं बघून आलो. प्रश्न त्या काळातले, प्रश्न आजच्या काळातले, संतांची उत्तरं त्या काळातली आहेत. पण जगातल्या चंद्र सूर्य असेपर्यंत ते अभंग काम करतील एवढ्या उंचीचे संतांची वाङ्मय आहेत. एवढ्या उंचीचे. म्हणून संत वाङ्मयाला आपण अत्यंत खाली घेऊन, खाली आणून आपण कधी मोठे होणार नाही आहेत. म्हणून त्या उंचीने ते आपण असलो पाहिजेत. म्हणून कल्याणाचे मार्ग संतांनी केले. पटत असेल, पचत असेल तर बघा, नसेल तर मग विनाशाच्याकडे आपण तर चाललेलोच आहोत. नाथांची भावना आहे, संत संगदी, संत संगदी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल.
सरते शेवटी बा काळ बांधोनी नेईल एका जनार्दनी बा आमुचे काय जाईल पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी गौर फिरवितो डुग डुग ऐका डौर फिरवितो डुग डुग ऐका हा डौर फिरवितो डुग डुग ऐका डौर फिरवितो डुग डुग ऐका 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 पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पहिल्या आळीला सर्वांनी एक टाळी वाजवा एक 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 पहिल्या आळीला तुम्ही सावध राहावे पहिल्या आळीला तुम्ही सावध व्हावे पाटील बुवाला मग लावून सवे पाटील बुवाला मग लावून सवे चिठ्ठी येईल बा 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 चिठ्ठी चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे आ चिठ्ठी येईल बा ओ चिठ्ठी येईल बा चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा पिंगळा आदरणीय विशाल महाराज खोले यांची एक चाल आहे पिंगळ्याची तीही नाही या ही वेगळी आहे त्यांची वेगळी आहे माऊलींच्या मंदिरामध्ये देशमुख बाबा नावाचे एक वारकरी आहेत नाना पायात पैंजण हातात विणा पांढरा फेटा करकरीत बुक्का आणि जेव्हा मंदिरामध्ये हा पिंगळा म्हणतात ना बाबा मी सहज दर्शनाकरता गेलो आणि बसलो होतो मी ते ऐकलं इतकं भावलं मला म्हटलं काय या वारकऱ्याचा हा आवाज आहे काय वारकऱ्याची श्रद्धा आहे ते गाताना साक्षात समाधीत माऊली सुद्धा नाचत असतील इतकं गोड भजन चाललं होतं महाराज या वारकऱ्याचं आणि वारकऱ्याचा अधिकार कळण्याकरताना महाराज खरं तर तंतोतंत त्या कसोटीत उतरलेला माणूस पाहिजे आजही आठवतं मला सद्गुरू भीमसिंह महाराजांच्या रूप पाहताच्या चाली ऐकायला 25 किलोमीटर लोक पायी चालत यायचे बैलगाड्याने यायचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात आजही वैकुंठवासी बोधेबाबांच्या चाली आळंदीत जिवंत आहेत आळंदीत हनुमान महाराज मते आहेत ज्येष्ठ वारकरी 5000 चालीचा स्टॉक आहे वारकऱ्याच्या पण आळंदीत गेल्यावर लोक असं पाहतच नाहीत आळंदीत गेल्यावर सुद्धा घोंगड्यान बांगड्या कधी आपण संतांकडे अंतर्मुख होतच नाही बंकट स्वामी महाराज जर या पृथ्वी तलावर आले नसते तर तुम्हाला मला या भजनात कीर्तनातलं हे सगळं भजन गाता आलं नसतं केवढे उपकार केलेत महाराज या लोकांनी आपल्याकडे आजही भीमसिंह महाराजांची आठवण काढतात लोक नाशिक जिल्ह्यात महाराज आनंद वाटतो का आपण भीमसिंह महाराजांच्या भागातले आहात
वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे, काय माणसं होऊन गेली आपल्याकडे. बीडचं भूषण आहे बाबासाहेब महाराज इंगळे, गेली माणसं होऊन महाराज आता. म्हणून या लोकांनी उपकार केले संप्रदायात आणि अशी शिदोरी आपल्यापर्यंत पोहोचवली. आपण छान पद्धतीने ती घेऊन जावी. आणि म्हणून हे शिकवणारे जगात मार्केट किंवा कुठं उपलब्ध नाही आहे. संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको. म्हणून इतर प्रवाहात न जाता तुम्ही संतांकडेच या, संतांकडे आकर्षित व्हा. महाराज म्हणतात